नमस्कार मंडळी. ही डिश पाहून तुम्ही अंदाज लावलेलाच असेल, ही रेसिपी कोणती असेल ते. लहान मुलांची फेवरेट असणारी डिश म्हणजेच चीज बॉल रेसिपी आज आपण बनवली आहे. तुम्ही पाहू शकता किती छान असं चीज मेल्ट झालेलं आहे. त्यामुळे बॉल्सही खूप छान लागतात, टेस्टी. चीज बॉल बनवण्यासाठी मीडियम साईजचे 4 बटाटे साल काढून घेतलेले आहेत आणि ते एका कुकरमध्ये शिजण्यासाठी 2 शिट्ट्या मी करून घेतलेल्या आहेत. बटाटे थंड होईपर्यंत आपण सँडविचचा जो ब्रेड असतो तो वापरलेला आहे इथे आणि ब्रेड क्रम्स करून घ्यायचे आहे. चीज बॉलसाठी आपल्याला ते खूपच महत्त्वाची स्टेप आहे. ब्रेड क्रम्स बनवण्यासाठी मी सर्वप्रथम 4 स्लाईड एका पॅनवर ठेवल्या आहेत आणि त्याच्यावर तूप लावून दोन्ही साईडनी अशा क्रिस्पी अशा भाजून घेतलेल्या आहेत, जेणेकरून त्या अशा कडक होतील आणि स्वादही त्यांचा खूप छान येईल. मीडियम आचेवर आपण केल्यामुळे ते एकदम खूपच छान अशा कुरकुरीत झालेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता त्याचा कलरही किती छान आलेला आहे. ब्रेड भाजण्यासाठी आपल्याला 5 ते 6 मिनिटं लागू शकतात आणि ब्रेड व्यवस्थित भाजल्यामुळं आपले बॉल्सही खूप क्रिस्पी होतात. ब्रेड क्रम्स करताना थोडी काळजी घेतली तर आपला ब्रेड क्रम खूपच छान होतो आणि करायलाही खूप सोपं आहे. त्यामुळे प्रथम आपण ब्रेड छान असे भाजून घेतलेले आहेत. ते ओलसर किंवा मऊ असे पडले नाही पाहिजेत. नाहीतर ते खूप असे तेल पितात आणि आपले बॉल्स हे क्रिस्पी होत नाहीत. चला तर आपण बॉलच्या रेसिपीला सुरुवात करूया. आपण सर्वप्रथम अर्धी वाटी शिमला मिरची, अर्धी वाटी कोथिंबीर आणि 1 वाटी बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे आणि आपण मीडियम साईजचे 4 उकडलेले बटाटे शिजवून घेतले आहेत. ते बारीक स्मॅश करून घ्यायचे आहेत. माझ्याकडं असं स्मॅशर आहे. तुमच्याकडं जर स्मॅशर नसेल तर तुम्ही ते बटाटे खिसूनही घेऊ शकता. म्हणजे बटाट्याचे मोठे मोठे तुकडे राहत नाही बटाटा खिसल्यामुळे. चीज बॉल्स बनवण्यासाठी तुम्ही कॉर्नचाही उपयोग करू शकता. पण माझ्या मुलीला कॉर्न्स आवडत नाहीत, त्याच्यामुळे मी इथं कॉर्न्स तुम्हाला दाखवलेले नाही. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ते टाकू शकता. बटाटा छान असा स्मॅश झाल्यानंतर मी अर्धा पावशर पनीर खिसून घेतलेले आहे. तुम्ही पाहू शकता मी छोटी खिसणी वापरली आहे, त्याच्यामुळे पनीरही छान असं बारीक खिसलं जात आहे. पनीर खिसून झाल्यानंतर मी चीज खिसले आहे. तुम्ही पाहू शकता चीज किती छान दिसत आहे आणि त्याच्यानंतर मी अर्धा चमचा मीठ इथं वापरून घेतलेलं आहे आणि आपण जे बारीक कट करून घेतलेली शिमला मिरची, कांदा, कोथिंबीर हे त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि लाल मिरचीची पूडही मी इथे वरून टाकलेली आहे. हे सर्व साहित्य आपण हाताने मिक्स करून एकजीव करून घ्यायचं आहे. हाताने व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्याचा व्यवस्थित असा एक गोळा बनवून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये ब्रेड क्रम्प ही आपण 3 ते 4 चमचे वापरले आहेत. हे सर्व मिक्स करून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये चीज कट करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता असं चौकोनी आकारात मी चीज कट करून घेतलं आहे. तुम्ही ते चीज तुमच्या आवडीनुसार बारीक मोठेही कट करू शकता. पण जेवढा जास्त चीजचा वापर करू आपण तेवढेच आपले चीज बॉल्स हे खूप चीझी आणि टेस्टी लागतात. त्यामुळे तुम्ही चीज वापरण्यास थोडंही कमी पडू नका. आणि चीज बॉल बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण जे मिश्रण तयार केले आहे त्याचा मोदक तयार करण्यासाठी आपण ज्याप्रमाणे गोल आकार तयार करतो आणि नंतर सारण भरतो त्याप्रमाणेच आपण त्याचा गोल आकार तयार करून त्याच्यामध्ये चीज भरून घ्यायचा आहे आणि गोल राऊंड करत करत ते पूर्ण चीज आतमध्ये पॅक करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते बाहेर आले नाही पाहिजे. आपण सर्व बॉल्स असेच तयार करून घेतले आहेत. त्याच्यानंतर आपण एका प्लेटमध्ये 3 ते 4 चमचे मैदा घेतलेला आहे आणि तो व्यवस्थित असा पाणी टाकून एकजीव करून घ्यायचा आहे. त्याच्यात गाठी राहिल्या नाही पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपण ते चीज बॉल बुडवून घ्यायचे आहेत, डीप करून घ्यायचं आहे. मैद्यामध्ये बुडवल्यानंतर आपण ते ब्रेड क्रम्पमध्ये बुडवून घ्यायचे आणि ते कढईमध्ये तळण्यासाठी कढईमध्ये व्यवस्थित असे ब्राऊन कलर होईपर्यंत तळून घ्यायचे. तळून झाल्यानंतर किती छान कलर आलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि त्याचे वरचे कोटिंगही खूप असे क्रिस्पी झालेले आहे. तो व्यवस्थित लागेल आणि ते ओलसर झाल्यामुळे ब्रेड क्रम्प हा त्याच्यावर चिकटून राहील.
आणि त्यामुळे त्याचं आवरण हे खूप छान असं क्रिप्सी होईल. तुम्ही पाहू शकता आपले चीज बॉल खाण्यासाठी रेडी झालेले आहेत. ते टमॅटो सॉसवर खाल्ल्यास खूपच छान लागतात आणि त्याच्यामध्ये आपण जे चीज घातलं होतं तेही खूप छान प्रकारे मेल्ट झालेलं आहे. हे चीज बॉल लहान मुलांना टिफिनमध्येही आपण देऊ शकतो. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.